यानंतर बातमी पुण्यामधून आहे। वाघोली येथील बगाडे ज्वेलर्स या दुकानामध्ये काल दुपारी जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला। 2 चोरट्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये एक सेल्समन जखमी झालेला आहे। वाघोलीतील बगाडे ज्वेलर्स या दुकानामध्ये काल दुपारी 2:15 वाजता ही घटना घडलेली आहे। सीसीटीव्हीचं हे फुटेज आता समोर आलेलं आहे। मिकी घई आपल्याबरोबर आहे। मिकी, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि आता या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय कारवाई आहे? प्राजक्ता, पुण्यातील बगाडे ज्वेलर्स जे आहेत त्या ठिकाणी काल दुपारी 2च्या सुमारास या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला। 2 जण त्या ठिकाणी बंदुकीच्या धाकवर त्या दुकानात आतमध्ये आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते दागिने जे सोन्याचे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सगळं डिमांड केलं। परंतु त्या ठिकाणी जी महिला होती तिने जे सायरन होता त्या ठिकाणी ते वाजवलं। त्यानंतर बाहेरचे जे सिक्युरिटी जे आहेत ते पळत आत आले, परंतु तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्या चोरटे आले होते त्यांच्या हातामध्ये बंदूक होती। त्यांनी डायरेक्ट थेट त्याच्यावर फायरिंग केली आणि ते दोघांनीही स्प्लेंडर जी काळी कलरची त्यांच्याकडे मोटरसायकल होती त्याच्यावरून त्यांनी पळ काढलं। त्या ठिकाणाहून त्यांनी जवळपास 18 तोळे सोनं त्या ठिकाणी दुकानातून घेऊन पळून गेलेले आहेत। जवळपास 5,70,000चा हा सगळा मुद्देमाल आहे। त्यानंतर जे लोणीकंचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी त्यांनी पाहणी केली। त्या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे आणि आता पुढील तपास करत आहेत। त्यांनी एक टीम देखील त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि याच्या मागे पाठवण्यात आलेली आहे। अजून देखील हे आरोपी सापडलेले नाही, कोण होते याचा देखील आता तपास पोलीस लावतायत। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।